नमस्कार मंडळी, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार आणि 12:30 वाजलेले आणि माझं जेवणाचं ताट तयार आहे. तर बघा मी काय काय बनवलेलं आहे. आज इथे बनवलंय पावटा, म्हणजे पावट्याची आमटी बनवलेली आहे, चाकोतीचा गरगाटा बनवलेला आहे आणि ही लसुणी मेथी बनवलेली आहे, भात आहे, भाकरी बनवली आणि चपाती बनवली. तर ह्याची रेसिपी, हे मी कसं बनवलं, भाजी कशा आणल्या, ह्याचं सगळं मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. मी काल मार्केटमध्ये गेली होती, मला ही तिथे हिरवीगार अशी वांगी दिसली, ती मी लगेच घेतली. कारण ही वांगी आहेत ना खूप टेस्टी असतात आणि खूप रेअरलीच इकडे भेटतात मुंबईमध्ये आणि खूप छान असतात, खूप भारी लागतात ही वांगी. आणि त्याच्यानंतर मग मला ही मेथीची कड्डी दिसली, जी कोवळी होती, पानं पण कोवळी होती, देठं पण कोवळी होती आणि खूप कोवळी अशी छान हिरवीगार भाजी होती मेथीची, ती मी घेतली. नंतर मग मी घेतली एक चाकवत, जी थंडीच्या दिवसातच भेटते आणि मला याची भाजी खूप आवडते. मग चाकोतीचा गरगाटा बनवायला मला जाम आवडते ही भाजी. मग मी भाजी घेतली बघा, कवळी लूस पानं आहेत, कवळे देठ आहेत आणि भाजी पण छान एकदम ताजी टवटवीत. मग मी घेतली ती एक गड्डी आणि लसूण घेतला मी. मला लसूण हवा होता, मी लसूण घेतला. त्याच्यामध्ये थोडेसे उगवलेले लसूण पण मला भेटलेले आहेत. आणि हा पावटा घेतला बघा, हा पावटा पण आहे ना थंडीच्या दिवसातच भेटतो. इतर वेळी पावटे भेटतात, पण हा स्पेशली चुनूला पावटा ह्याला म्हणतात. ह्याची जात वेगळी आहे आणि ह्याचे दाणे असे छोटेसे असतात आणि टपोरे टपोरे असतात. खूप टेस्टी असं ह्याचं कालवण बनतं, खूप छान लागतं आणि ते फक्त थंडीच्या दिवसातच ह्याचा सीझन असतो. असे ह्याला चुनूला पावटा म्हणतात बघा. असाच पावटा घ्यायचा. आणि हा भिडाचा तवा मी घेतला. मी खूप दिवसापासून बघत होती मला भेटतोय का, पण शेवटी मला भेटलाच तो तवा आणि तो मी आता वळसवणार आहे. दाखवेन मी तुम्हाला कसा वळसवला मी तो. आणि खूप छान असा तवा भेटला. मग भाज्या मी आता ही छान निवडून ठेवल्यात बघा. मेथी देता साईड खुडलेली आहे, ताजी ताजी आणि कोवळी भाजी आहे, म्हणून मी देठ पण त्याची घेतली. आणि ही पण भाजी कोवळीच होती, मग ही पण देठासहित थोडे थोडे देठ घेतलेले आहेत आणि खुडली आहे भाजी. आणि भाजीसाठी मी लसूण सोलून ठेवला आहे. आणि ह्या लसूण ह्याच्यामध्ये मला एवढे लसूण हे उगलेले घावले आणि ते आता मी साईडला काढले. असे उगलेले त्यात मी ते कुंडीमध्ये लावणार आहे ते लसूण. आणि आमच्या उंदीर मामाने ठेवले तर नशीब बोलायचं. आता एका पॅनमध्ये आहे ना, म्हणजे कुकरचं भांडं मी घेतलं आहे आणि चाकोची भाजी आता छान अशी चिरून घेतली, बारीक अशी चिरून घ्यायची चाकोची भाजी. खूप अशी टेस्टी लागते, मला जाम आवडते ही भाजी. चाकोतीचा गरगाटा, जो मी भाजी शिल्लक राहिली की मी चमच्यानं पण खाते, वाटेमध्ये घेते भाजी आणि जसं आपण सूप पितो का नाही तशी मी ती भाजी खाते. आता ही चाकोत चिरून झाली, ती मी घातली कुकरच्या भांड्यात. सगळी भाजी अशी घालून घ्यायची कुकरच्या भांड्यामध्ये. आणि त्याच्यासाठी मी साईडला आहे ना मुगाची डाळ धुवून भिजवून ठेवली होती. तर ती धुवून भिजवून ठेवली होती, बराच वेळ झाला ठेवली होती ती. आता मी मुगाची डाळ पण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. स्वच्छ धुवून ठेवली होती बरं का, आणि भिजत घातली होती, नाहीतर म्हणाल बिनधुताच घालत्या काय. ते धुवून दुसरं पाणी घेऊन स्वच्छ पाण्यात भिजत घालून ठेवलेली डाळ मी आता त्या भाजीमध्ये घालते. आणि आता ह्याला कुकरला आहे ना 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये ना अगदी गिर भाजी शिजते. गिर म्हणजे अशी एकदम शिजून जाते भाजी, अक्षरशः त्याला मॅश पण करायची गरज पडत नाही, इतकी छान शिजते ही भाजी. आता कुकर लावणार आहे आणि 2 शिट्ट्या करून घेणार आहे मी बारीक गॅसवर. आता थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये, नाही तर पाणी घालायचं विसराल. पाणी थोडं घालायचं, भाजी शिजेल एवढं आणि ती डाळ शिजेल एवढं. आता तेवढं पाणी मी घातलं त्याच्यामध्ये आणि कुकर लावला. आणि पावट्याचं पण कालवण दाखवायचं आहे ना तुम्हाला, कसं बनवते ते माहिती आहे. पावटे मी सोलून घेतलेले दाणे धुवून नितळत ठेवले होते. आणि आता इथे मी 4-5 चपात्या करून घेणार आहे. तर पीठ मळून घेते मी आधी. ते पीठ मळून असं मस्त मळून घ्यायचं पीठ छान असं, म्हणजे मऊ मऊ चपात्या बनत आहेत आणि टमटमीत फुगतात. थोडं थोडं पाणी घालत आहे ना मी ते पीठ मळून घेतलं छान असं. आणि असं मळलं त्याला चांगलं, असं मुक्के देत मळलं. मुक्के देत म्हणजे मुठीचे असे, पिठाला मुक्के दिले म्हणजे अशा मुठी मारल्या हो पिठाला. असं पीठ असं चांगलं मळून घेतलं का नाही, चपाती छान बनते. असं मळून घ्यायचं चांगलं आणि 10 मिनटं आहे का नाही, 10 ते 15 मिनटं आहे ना, ते पीठ आहे ना असं मुरत ठेवायचं बघा. एकजीव करून आहे ना मुरत ठेवायचं. ते एकजीव झालेलं आहे पीठ
आणि त्यावेळेला ना मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आहे ना मला चहा प्यायची हुक्की आली बघा. हुक्की म्हणजे तलफ. मग मी 2 कप चहा ठेवला. चहा पावडर, साखर त्याच्यात घालून घेतली आणि म्हटलं अद्रक टाकावं आता खिसून. मग आलं धुवून घेतलं, खिसलं ते खिसणीने आणि चहा ठेवला. मस्त असा चहा शिजायला लागला. अद्रक घातला, असा मस्त छान वास सुटला होता चहाचा. तुम्हाला होते का अशी चहा प्यायची तलफ जेवण बनवता बनवता? कमेंट करून सांगा कोणाकोणाला अशी तलफ होते चहा जेवण बनवताना चहा प्यायची. मला तर होते बाबा. मग मस्त आपला गरगाटा पण शिजलेला आहे. गरगाटा म्हणजे चाकवत आणि मुगाची डाळ जे आपण शिजायला ठेवलं होतं ना, ते असं शिजलेलं आहे बघा. जास्त मॅश पण करायची गरज नाही, नुसतं पळे हलवले तरी ते एकजीव झालेलं आहे. छान असं पळीने एकसारखं करून घ्यायचं आहे ते. खूप मस्त अशी शिजली आहे. आणि आता ही माझा चहा पण शिजलेला आहे, जो मी गाळून घेते 2 कपांमध्ये. छान चहाला पण किती छान कलर आला आहे बघा. मी चहा मसाल्याची रेसिपी पण टाकली माझ्या चॅनलमध्ये, जाऊन बघा. आता चहा गाळून झालेला आहे. चहा मी आता पिणार आहे आणि स्वयंपाकाला लागणार आहे. म्हणजे लागलेलेच ऑलरेडी. आणि हा 2 कप चहा झालेला आहे. तर चहा घेत घेत मग मी स्वयंपाकाला लागले. आणि पातेलं ठेवलं गरम करायला. आता आपण आहे ना चाकवतीचा गरगाटा करून घ्यायचा आहे. मग इथे मी 2 चमचे तेल घालून घेतलं. मग त्याच्यामध्ये तेल तापलं का नाही, मग त्याच्यामध्ये थोडं जिरं घातलं. जिरं चांगलं असं तडतडायला लागलं बघा. मग त्याच्यामध्ये थोडा हिंग घालून घेतला. मग हिंग पण असा फुलायला लागला तेलामध्ये. मग लसूण ठेचून घेतला होता इथं मी. ठेचलेला लसूण मी त्याच्यात टाकला. लसूण असा चांगला असा लालसर व्हायला लागला ना, मग त्याच्यात हलवलं चांगलं ते लसूण लालसर होईपर्यंत. मग त्याच्यात कांदा घालून घेतला. कांदा पण चांगला परतून परतून घ्यायचा, लाल झाला पाहिजे. कांदा पण चांगला परतायला लागल्यावर मग मी तोपर्यंत एक टोमॅटो चिरलं. कांदा चांगला परतून घेतला. मी ते चिरलेलं टोमॅटो आहे का नाही, ते टाकलं मी त्या कांद्यामध्ये. ते पण चांगलं असं परतून 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 घेतलं. टोमॅटो ना असं मेल्ट झालं पाहिजे त्या कांद्यामध्ये, म्हणजे विरघळलं पाहिजे. मग ती भाजीला ना खूप छान टेस्ट येते त्याची. आणि ते लवकर विरघळावं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं. छान विरघळलं ते. माझं ते टोमॅटो असं मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपला थोडी हळद, मग थोडा घाटी मसाला घालायचा. इथे मी हळद घातली त्याच्यामध्ये आणि 2 चमचे घाटी मसाला टाकला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखट बनवू शकता किंवा मग सपक ठेवलं तरी चालेल. सपक म्हणजे थोडं कमी तिखट हो, आळणी बोलतात त्याला. हां, तसं मी ही 2 चमचे, छोटे 2 चमचे फक्त लाल तिखट घातलेलं आहे. आणि चांगलं परतून घेतलं आहे. ते एकजीव झालं चांगलं आहे. मसाला चांगला एकजीव झाला. मग जे आपण चाकवतीचा गरगाटा जो शिजवून घेतला होता का नाही, तो त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. जरा थोडंसं घट्ट झालं होतं ते. मी थोडं पाणी घालून ते पातळ केला तो गरगाटा आणि त्या पातेल्यामध्ये ओतला मी त्या मसाला भाजलेला त्या भांड्यामध्ये. मग ते चमच्याने सारखं एकजीव करून घेतलं. आता ते भांडं पण थोडं पाणी घालून मिसळून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता भाजीचा मस्त असा गरगाटा झालेला आहे बघा चाकवतीचा. भाकरीसोबत, चपातीसोबत लई छान लागतो आणि खूप भारी टेस्टी लागतो. मी ना असं बाउलमध्ये नाही का ती भाजी घेते आणि चपाती, भाकरी, भातासोबत तर खातेच खाते, पण बाउलमध्ये चमच्याने नुसतं सूप म्हणून पण पिते मी भाजी. मला जाम आवडते आणि खूप हेल्दी असं हे असतं. म्हणजे एक प्रकारे सूप पण आहे ते, एक प्रकारे कालवण पण आहे ते, म्हणजे एक भाजी पण आहे. तुम्ही कसंही खाऊ शकता, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नुसतं असंच सुद्धा खाऊ शकता. आणि आता आपण पावट्याचं कालवण करायचं आहे. इथे मी तवा तापायला ठेवलेला आहे. आता त्या तव्यामध्ये फक्त 1 चमचा थोडंसं तेल घालायचं आहे. आणि तेल गरम झालं, तवा तापला
की मग आपला असा चुनूला पावटा आहे का नाही त्याच्यात टाकून घ्यायचा त्या तव्यामध्ये. आता हे पावटा आहे ना चांगला ना असं चटचट आवाज येतो आणि त्या पावट्यावर डाग पडोसर आहे का नाही भाजून घ्यायचा आहे. डाग पडोसर म्हणजे असा चटके त्या पावट्याला बसतात आणि त्याच्यावर असा कलर येतो का नाही ब्राऊन ब्राऊन काळपट काळपट थोडासा असा डाग पडेपर्यंत त्याला बोलतात. आणि तो असा पावटा भाजून घ्यायचा आहे चांगला, म्हणजे ह्याचा जो उग्रवास जो असतो ना पावट्याचा तो कमी होतो आणि पावटा असा मऊसूत शिजतो आणि कालवण ना असं खमंग खूप छान होतं कालवण त्याचं. खूप छान रस्सा बनतो पावट्याचा. आणि हा पावटा ना खरंच हा चुनूला पावटा नाही थंडीतच फक्त भेटतो बघा, कारण ते मोठे पावटे असतात ना जे मार्केटमध्ये इतर वेळी असतात त्याला चव नसते, ते कालवण एवढं टेस्टी लागत नाही. पण हे कालवण खाल ना तर प्रत्येक वर्षी ह्या पावट्याची तुम्ही वाट बघत बसाल की हा पावटा मला कधी भेटतोय म्हणून. मला हा रेअरली दिसला, मी लगेच तो घेतला. चांगल्या 1 ते 1.5 किलो मी शेंगा याच्या घेतल्या, मला खूप आवडतो. आता चांगला पावटा आपला भाजलेला आहे तर मी एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आणि खूप छान असा हा पावटा भाजून आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेतला सगळा. आणि बघा कसा भाजलाय पावटा, किती छान दिसतोय. आणि हे सुकं खोबऱ्याचे तुकडे होते माझ्याकडं, ते सुकं खोबरं आणि लसूण हे ना बिन पाण्याचं वाटून घेतलं आहे बघा, पाणी नाही घातलेलं, असंच नुसतं मिक्सरमध्ये हलवून चमच्याने फिरवून घेतलेलं आहे. आणि कसं झालं आहे बघा ते. आता एक भांडं मी तापायला ठेवलं आहे गॅसवर. आता त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल सोडून घेणार आहे. थोडंसं तेल थोडं तुम्ही जास्त टाकू शकता तरी छान येते. मग मी 3 चमचे तेल टाकलं याच्यामध्ये भांड्यामध्ये. आणि आता त्याच्यात फोडणीला मी कांदा घातला. कांदा चांगला असा परतून घ्यायचा. असा कांदा चांगला भाजून घेतला का नाही असा लालसर व्हायला पाहिजे आहे. थोडासा असा लालसर असा गुलाबी थोडा लालसर असा व्हायला लागला का नाही मग त्याच्यात एक टॉमॅटो कापून घेतले, ते मी टाकलं त्याच्यामध्ये. टॉमॅटो पण आहे ना असं तेलात सोडायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. ते टॉमॅटो आहे ना असं ते विरघळायला लागलं पाहिजे तेलामध्ये, त्याच्यावर खरी टेस्ट येते कालवणाला. ते कांद्यामध्ये ना ते टॉमॅटो असं विरघळायला लागलेलं आहे. आता हवं तर थोडं तुम्ही मीठ टाकून घ्या त्याच्यावर. मग ते पटकन विरघळतं, भाजलं जातं पटकन आणि ते साली सुटून आणि टॉमॅटो असं विरघळायला लागतो त्या कांद्यामध्ये. मग त्यामध्ये मीठ घालून घेतलं मी आणि परतलं, चांगलं असं एकजीव केलं. आणि मग ते लसूण आणि खोबरं सुक्कं वाटलं होतं का नाही, खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण, तो मी त्याच्यामध्ये चमच्याने काढून घेतला त्या मिक्सरच्या भांड्यातला आणि त्याच्यात टाकला आणि ते परतून घेतलं. छान असं परतून घेतलं. खूप टेस्ट लय भारी लागते असं खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण टाकलं की. आणि कालवण थोडं घट्ट पण होतं. आणि हळद घातली मी त्याच्यामध्ये नंतर. आणि 2 चमचे घाटी मसाला टाकला. 2 काय 3 छोटे चमचे होते आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी टाकला. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ती, म्हणजे असं छान लाल भडक कालवून दिसावं म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकला. आणि सगळं म्हणजे मसाला असा परतून घेतला चांगला तेलामध्ये. आणि असं छान परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आपले भाजलेले पावटे आहेत का नाही ते टाकायचे त्याच्यामध्ये, ते चांगले त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. ते पातेलं हालायला लागलं होतं, मग मी त्याला असं चिमट्याने पकडलं, पडायचं खाली सटकून. म्हणजे चिमट्याने पकडला आणि चांगला तो पावटा ना त्या मसाल्यामध्ये असा परतून घेतला. म्हणजे खूप टेस्टी लागतो आणि छान असं मस्त कालवण होतं आपलं बघा. आणि माझ्याकडे किटली आहे गरम पाणी करायची, ते किटलीमधलं म्हणजे गरम पाणी ऑलरेडी करून ठेवलं होतं, ते गरम पाणी मी त्या किटलीमधनं त्या भांड्यात ओतलं, म्हणजे त्या पावट्यात गरम पाणी मी टाकलं. आता तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही रस्सा ठेवू शकताय त्या पावट्याचा. आणि कलर बघा कसा आलाय, मस्त असा झणझणीत दिसायला लागलाय बघा. तुम्ही कोथिंबीर टाका नका टाकू, ते पावट्याची अशी जी टेस्ट लागते का नाही, असलं भारी कालवण होतं आहे ना ते. मटणापुढं सुद्धा ते मटणसुद्धा फिक्कं होईल त्या पावट्याच्या रस्स्यापुढं, असलं ते कालवण बनतं आहे बघा. ज्यांच्या गावी हे पावटे असतात ना त्यांनाच माहिती आहे ते पावट्याची टेस्ट काय आहे ती. खूप छान लागते, खूप छान लागते. आणि 2 चमच्यावर शेंगदाण्याचं कूट पण मी घातला त्याच्यामध्ये. आणि थोडं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि असं झालेलं आहे बघा. म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही. रस्सा भाकरी चुरून खाता येईल, भातासोबत खाता येईल, चपातीसोबत खाता येईल. पावट्याची अशी तर्रीदार आमटी माझी तयार झालेली आहे. आणि ती उकळी आली की त्याच्यामध्ये का नाही एक पळी घालायची.
असे उकळी काढून घ्यायची, उकळी आली पाहिजे कालवणाला आणि अशी पळी घालायची आडवी आणि त्याच्यावर असं ताट ठेवायचं, थोडंसं उघडं राहिलं पाहिजे जेणेकरून आहे ना ते उतू नाही जाणार कालवण, असं ते ठेवायचं आहे. आणि 6 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे ते आणि छान असं शिजतं. तोपर्यंत म्हटलं आता चपात्या करून घ्यायच्या. मग मी एक 4-5 चपात्याचं पीठ मळलं होतं, मळून घेतलं पीठ, असं चांगलं एकजीव करून घेतलं, गोळे लाटल्यानं अशा घडीच्या चपात्या करून घेतल्या बघा. आणि अशा कशा टमाटम फुगतात बघा चपात्या. तव्याकडे जाऊ नका तुम्ही, तव्याकडे लक्ष देऊ नका. तवा मी दुसरा आणलेला आहे, तो मी आता वळसवून घेणार आहे. आणि हा तवा जरा आता मी नाही यूज करणार. आणि छान अशा घडीच्या चपात्या मी लाटून घेतल्यात बघा आणि अशा टमटमीत फुगतात. एकसारखी चपाती लाटायची, पहिली मधनं लाटायची आणि थोडी मोठी करून घ्यायची चपाती आणि नंतर मग त्याच्या कडा लाटून घ्यायच्या. अशा कडा लाटल्या का नाही, कडाचनी पातळ राहत्या चपाती आणि मधनं थोडीशी जाडसर ठेवायची आणि सगळ्या बाजूने चपाती लाटून घ्यायची एकसारखी आणि मग अशी तव्यावर टाकायची बघा. मग चपाती अशी थोडीशी भाजत आली की नाही, मग पलटी मारायची आणि मग चपाती अशी फुगायला लागते बघा. अशा ना मी सगळ्या चपात्या करून घेतल्या घडीच्या, तेल लावून छान चपात्या फुगल्या टमटमीत माझ्या. अशा 5-6 चपात्या मी करून घेतल्या. आज माझ्या मुलाला भाकरी खायची नव्हती, तो बोला मला चपाती बनव, मग मी त्याला चपाती बनवली. आणि लसुणी मेथीची रेसिपीचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. लसुणी मेथी मी बनवलेली याच्यामध्ये आता मी भाकरी बनवली एक माझ्यासाठी, त्याच्यासाठी 4 चपात्या करून घेतल्या मी साईडला. आणि बघा कशा टमटमीत चपात्या झालेल्या आहेत आणि थोड्याशा खरपूसच भाजायच्या, छान लागतात चपात्या, जास्त कच्च्या ठेवायच्या नाहीत, फुगतात पण चांगल्या. बघा कशा पदर पडलेले आहेत त्याला आणि फुगायला लागल्यात चपात्या. मग एका भाकरीचं पीठ मळलं आणि भाकरी अशी थापून घेतली छान अशी बघा, अशी थापून घेतली, पोळपाटावरच भाकरी थापली मी. आणि चपातीच्या भांड्यातच पीठ मळून घेतलं होतं एका भाकरीचं. माझ्यापुरती मी एक भाकरी केली, मला बाजरीची भाकरी खूप आवडते. मग मी अशी भाकरी, तवा गरम झाला तापला चांगला, त्याच्यावर मग मी अशी भाकरी टाकून घेतली. मग वरनं पाणी लावून घेतलं आणि भाकरी अशी खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे खालच्या साईडनं भाजली, पाणी लावलं की लगेच पलटी मारायची आणि पलटी मारलीच आता खालच्या साईडनं खरपूस अशीच भाकरी भाजून घ्यायची. आणि अशा रीतीने माझा स्वयंपाक तयार झालेला आहे. मी भाकरी अशी खरपूस भाजून घेतल्या. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आणि भाकरी बघा कशी माझी टमटमीत फुगलेली आहे. आता आपल्याकडे चूल नाही आहे तर आपण आहे ना या तव्यावरच भाकरी कडक करून घ्यायची आणि कडक भाकरी ना खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. बघा कशी फुगली आहे भाकरी आणि खरपूस पण भाजली गेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते बघा, ही बघा कशी भाकरी भाजली एकसारखी आणि फुगलेली पण किती बघा. आणि थोडीशी कडक करून घेणार आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास, आणि लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो.